खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गटांच्या प्रारूप रचनेमधील हरकतीनंतर मोठे बदल नाहीत, मात्र 3 गटांमधील गणांची झाली अदलाबदली। पाईट काळूस, नाणेकरवाडी मेदनकरवाडी, म्हाळुंगे आंबेठाण गटात झाले बदल। वाडा वाशेरे, कडूस चास, वाबगाव रेटवडी, पिंपळगाव तर्फे खेड मरकळ आणि कुरळे आळंदी ग्रामीण असे 5 गट जैसे थे। हरकतीनंतर अंतिम प्रभाग रचनेत जिल्हा परिषदेच्या काळूस पाईट गटाऐवजी आता पाईट आंबेठाण गट, नाणेकरवाडी मेदनकरवाडी गटाऐवजी आता मेदनकरवाडी काळूस गट आणि पाईट आंबेठाण गट असे 3 बदल। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गट आणि गण रचना झाली अंतिम। नवी प्रभाग रचना पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून राज्य निवडणूक आयोगाला मंगळवारी झाली सादर। अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात स्थानिक प्रशासन ऍक्शन मोडवर। खेड तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक आणि वाहन क्रमांक न टाकता माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तातडीने कठोर कारवाईचे तहसील कार्यालयाकडून निर्देश। पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी मंगळवारी बजावला लेखी आदेश। कुंडेश्वर डोंगरावरील अपघाताचा दाखला देत खेड, आळंदी, चाकण आणि म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनाही केल्या लेखी सूचना। पिकअप, मालवाहू वाहन असताना सर्रास होते प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईच्याही आरटीओंना तहसीलदार बेडसे यांनी दिले आदेश। चाकण, राजगुरुनगर आणि आळंदीसह खेड तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका असल्याचंही पत्रात नमूद। अवैध आणि क्षमतेहून अधिक प्रवासी वाहतुकीने घेतला 10 महिलांचा बळी। या प्रकरणी 25 वर्षीय पिकअप चालक ऋषिकेश रामदास करंडे याला म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी केली अटक। पिकअप जीपसाठी माल वाहतुकीचा परवाना असताना प्रवासी वाहतूक केल्याने ऋषिकेश करंडे याच्यावर गुन्ह्याची नोंद। श्री क्षेत्र कुंडेश्वर डोंगरावरील महादेव मंदिर येथे देवदर्शनासाठी जाणारी पिकअप जीप सोमवारी दुपारी घाट रस्त्यावर 25 ते 30 फूट खोल दरीत पडून झाला होता अपघात। अपघातात 10 महिलांचा मृत्यू, उर्वरित मुले मुली आणि प्रवासी गंभीर जखमी। 21 वर्षीय सिद्धिका रामदास चोरगे या विद्यार्थिनीची फिर्याद। श्री कुंडेश्वर डोंगर पायथ्याला पिकअप जीप उलटून झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासन ऍक्टिव्ह। राजगुरुनगर, चाकण, भोसरी आणि थेरगाव येथील वेगवेगळ्या 9 रुग्णालयात अपघातग्रस्त 30 जखमींवर उपचार सुरू। राजगुरुनगर येथील पवार हॉस्पिटल, पोखरकर हॉस्पिटल, शिवतीर्थ हॉस्पिटल, सुश्रुत हॉस्पिटल, साळुंखे हॉस्पिटल, गावडे हॉस्पिटल, चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटल, थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल, भोसरी येथील साईनाथ हॉस्पिटल अशा 9 हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू। जखमी रुग्णांच्या नातेवाईकांच्या संपर्कासाठी प्रत्येक रुग्णालयात 1 ग्राम महसूल अधिकारी उपलब्ध। 10 महिला भाविकांवर अंत्यसंस्कार। जखमींवर 100% राज्य शासनामार्फत उपचार। जखमींच्या नातेवाईकांना शासकीय कागदपत्र उपलब्ध करून देण्यात स्थानिक प्रशासन पुढे। घडलं प्रशासकीय संवेदनशीलतेचं दर्शन। भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवशी चाकण येथे मंगळवारी शिवाजी विद्या मंदिर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप। 50 विद्यार्थी विद्यार्थिनींना विशाल ग्रुप कडून शिष्यवृत्ती सुपूर्त। 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य प्रदीप कदम यांनी केलं करिअर मार्गदर्शन। विशाल सेतू फाउंडेशन या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून विशाल ग्रुपचं नवं पाऊल। आमदार बाबाजी काळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, शेखर घोगरे, अमृत शेवकरी, भगवान पोखरकर, दिलीप मेदगे, दिलीप सिंग हजारे, प्रकाश वाडेकर, जयेश शिंगवी, मनोज मांद्रे, प्रिया पवार, दिलीप वाळके, विजय सिंग शिंदे, प्राचार्य अनिल ठुबे, राजेंद्र खरमाटे, श्याम पुसतकर, गोरक्षनाथ कांडगे, प्रकाश भुजबळ आदींनी दिल्या शुभेच्छा। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।